रामकृष्ण ओम नमः शिवाय. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगी राज, त्याचे पायी माझे दंडवत, घडवाणी चित्त जडो नामी, गडवाणी चित्त जडो नामी, जटाजुट गंगा अर्धचंद्र बाळी, तिच्या नेत्र ज्वाळी जात वेद, तिच्या नेत्र ज्वाळी जात वेद, कंठी काळ कुट डौर त्रिशूळ हाती, कंठी काळ कुट डौर त्रिशूळ हाती, सर्वांगी विभूती शोभतसी, सर्वांगी विभूती शोभतसी, गळारुंड माळा कापर हस्तकी, गळारुंड माळा कापर हस्तकी, रामनाम मुखी सर्व काळ, रामनाम मुखी सर्व काळ, गज चर्मधारी स्मशानी राहिला, गज चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित, संगे भूत मेळा विराजित, नामा मने नामे ना सोनिया पाप, नामा मने नामे ना सोनिया पाप, करी सुख रूप भक्ता लागी, करी सुख रूप भक्ता लागी, त्याचे पायी माझे दंडवत, त्याचे पायी माझे दंडवत, गडवाणी चित्त जडो नामी, गडवाणी चित्त जडो नामी, शिवलीलामृत ग्रंथ आणि या ग्रंथातील हा 6वा अध्याय. शिवलीलामृत ग्रंथाच्या 6व्या अध्यायाची कथा आज आपल्याला बघायची आहे. आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे एक संतांचा अभंग आपण अगोदर म्हणतो. आज भक्त शिरोमणी प्रेम भांडारी भक्त भगवान पांडुरंग परमात्मे लाडकेसे जवळचे भक्त जीवलक भक्त नामदेव महाराजांचा अभंग आहे. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. असो, शिवलीला आपल्याला बघायच्या आहे. शिवलीला अमृत ग्रंथातील कथा आपण बघतो आहोत. सूत ऋषी शौनक आणि इतर ऋषींना जी शिवाच्या लिले बाबतीतली माहिती देतात, शिवलीलाचं महात्म्य वर्णन करतात, शिव महात्म्य वर्णन करतात, अनेक कथा त्या ठिकाणी सांगतायत. गेल्या 5 अध्यायामध्ये आपण अनेक कथा बघितल्या. आजच्या अध्यायामध्ये सूत ऋषी शौनकादिकांना सांगतात की ऋषींनो, शिवमहिमा मी तुम्हाला काय सांगू, काय महिमा सांगायचा. एक कथा तुम्हाला मी सांगतो. शिवमहिमा शिवलीलेच्या दृष्टीने आलेली कथा सांगतो. पूर्वी, फार वर्षापूर्वी आर्यावर्त या देशामध्ये, फार वर्षापूर्वी आर्यावर्त देशामध्ये एक चित्रवर्मा नावाचा एक राजा होता. हा चित्रवर्मा नावाचा राजा आपलं राज्य अगदी सुशासनानं चालवायचा. जनतेच्या हिताची कामं, जनतेच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये धावून जाणारा, त्यांची काळजी करणारा असा हा राजा होता.
जनप्रतिपाल असा हा राजा आर्यावर्त देशामध्ये विश्व चित्रवर्मा नावाचा हा राजा, आणि या राजाला एक महाराज शिमंतिनी नावाची कन्या होती. बरेच वर्षानंतर राजाला ही कन्या झाली, आणि मग कन्या झाल्यानंतर राजाला खूप आनंद झाला. महाराज घरी लक्ष्मी आली, आणि मग राजाचा आनंद खूप या ठिकाणी अपार आनंद झाला. पेढे बर्फी काय असेल त्या काळामध्ये गोडधोड वाटलं. शिवंतिनी म्हणजे लक्ष्मी घरात आली. राजा शिमंतनीचे लाड करायला लागला. अर्थातच घरात मूल झालं म्हणजे आनंद होतच असते, त्यात काही नवल नाही. राजाला होतो आणि भिकाऱ्याला होत नाही असं नाही, प्रत्येकालाच होतं. आणि मग राजा म्हटलं की ज्योतिषी येणार, ब्राह्मण येणार, पंडित येणार, मागणारे येणार, पूजणारे येणार, भजणारे येणार, कौतुक करणारे येणार, लाडवणारे येणार, सांगणारे येणार. तसे ज्योतिषी आले, आणि या ज्योतिषाने सांगितलं, राजा अहो तुमची जी कन्या आहे ना ही खूप भाग्यवान आहे. एवढी भाग्यवान आहे, एवढी भाग्यवान आहे. तुमची एकुलती एक कन्या आहे, आणि ही अनेक वर्षपर्यंत राज्य सौख्य भोगणार आहे. अनेक वर्षपर्यंत दीर्घकाळ ही राज्यपद भोगेल, राज्य सौख्य तिला प्राप्त होईल. राजाला खूप आनंद झाला. राजाने अनेक दान दक्षिणा सुवर्णदान त्या ब्राह्मणांना केलं, ज्योतिषांना केलं. पण एक तिथला ब्राह्मण उठला आणि त्याने सांगितलं, महाराज हे सर्व खरं असलं तरी आपल्या मुलीला म्हणजे शिमंतिनीला वयाच्या 14व्या वर्षी वैधव्य प्राप्त होणार असं म्हटल्याबरोबर मात्र राजाला दुःख झालं. महाराज दीर्घकाळ सौख्य लाभेल असं काही सांगतात, आणि हा एक ब्राह्मण सांगतो की 14व्या वर्षी वैधव्य प्राप्त होणार. पण त्या ब्राह्मणाने सांगितलं, महाराज पण शिवकृपेने शिवाच्या आशीर्वादाने हे संकट टळू शकते, पण संकट मात्र आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. ब्राह्मण निघून गेले. राजाच्या गोष्ट ती मनात राहिली. राजा शिवपूजा अगदी नेटाने, प्रेमाने, भक्तीने, भावाने, श्रद्धेने करायला लागला. शिवपूजा करायचा आणि शिवप्रदोष व्रत करायचा, सोमवार करायचा. राजाची शिवभक्ती वाढत गेली, आणि शिमंतिनी नावाची ही राजाची कन्या ही सुद्धा वयाने वाढत गेली. जेव्हा हिला समजायला लागलं तेव्हा मैत्रिणींनी सांगितलं, अगं आम्ही असं ऐकलं होतं की तुझ्यावरती 14व्या वर्षी वैधव्य येणार आणि संकट येणार. तिलाही असं वाटलं, अरे 14व्या वर्षी वैधव्य, काय केलं पाहिजे हे संकट टळण्यासाठी? म्हणजे शिवपूजा केली पाहिजे. एक दिवस ही राजकन्या शिमंतिनी बाहेर वनामध्ये असलेल्या आपल्या शिवालयामध्ये गेली. शिवालयामध्ये शिवाचं दर्शन घ्यायला गेली. दर्शन घेतलं, पुन्हा माघारी आली. आणि मग तिला असं वाटलं आपण काय केलं पाहिजे, म्हणून याज्ञवल्क्य ऋषीची पत्नी मैत्रेयी हिच्याकडे ते गेली आणि मैत्रेयीला शरण जाऊन विचारलं, मुनिपत्नी, ऋषीपत्नी, आपण माझ्या गुरुस्थानी या, मला सांगा 14व्या वर्षी मला वैधव्य प्राप्त होईल असं सांगितलं जाते, असं माझ्या कुंडलीमध्ये, असं माझ्या जातकशास्त्रामध्ये आहे. मी काय केलं, कुठली उपासना केली म्हणजे ही संकट टळेल? मैत्रेयीनं या शिमंतिनीला उपदेश केला आणि सांगितलं, तू सोमवाराचं व्रत कर, शिवाची भक्ती कर, संकट कुठलंही असू दे ते निघून जाईल. महाराज शिवाचं नाव घेतल्यानं संकट 12 वाटा पळून जाईल. तसेही भगवंताचं नाव घेतलं तर आपल्याला माहिती आहे, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. शिवाचं नाव घेतलं तर संकट पळून जाईल असं सांगितलं. शिमंतिनीने सोमवाराचं व्रत महाराज सुरू केलं.
चंद्र जसा कलेकलेने वाढतो तशी श्रीमंतिनी वयाने वाढायला लागली. लावण्यवती सुंदर राजकन्या हो सुंदर दिसायला लागली. चेहऱ्यावरती तिच्या सौंदर्य जाणवायला लागलं. आणि मग श्रीमंतिनीचं आता लग्न करायचं का? राजाला असं वाटलं लग्न केलं पाहिजे. माझी श्रीमंतिनी खूप गोड आहे, लावण्यवती आहे, तिला साजेसा असा वर बघितला पाहिजे. आणि मग श्रीमंतिनीच्या वडिलांनी म्हणजे चित्रवर्माने बाजूच्याच देशामध्ये नैषद नगरीमध्ये नैषद राजा इंद्रसेन आणि इंद्रसेन राजाच्या मुलाशी आपल्या मुलीचा विवाह करायचं ठरवलं. मुलाचं नाव होतं इंद्रसेन राजाचा मुलगा आणि त्याचं नाव चित्रांगद. आणि मग या चित्रांगदाशी लग्न ठरलं श्रीमंतिनीचं. मोठं थाटामाटात लग्न झालं महाराज. थाटामाटात लग्न झालं आणि काही दिवस चित्रवर्माने आपल्याच घरी मुलीला आणि जावयाला ठेवून घेतलं. असंच एक दिवस जावई म्हणजे श्रीमंतिनीचा हा नवरा चित्रांगद हा नौका विहाराला गेला. आणि नौका विहाराला गेल्यानंतर नदीमध्ये त्या ठिकाणी नौका विहार करताना नौका नदीमध्ये बुडाली. परिणाम काय झाला? नौका बुडाली म्हणजे मग माणसं वाचत असतात का? आणि नौका बुडाल्याची बातमी महाराज चित्रांगदाच्या आई वडिलाला म्हणजे इंद्रसेन राजाला आणि त्याच्या पत्नीला म्हणजे राणीला म्हणजे याच्या आईला कळली. इकडे श्रीमंतिनीला बातमी कळली. श्रीमंतिनीच्या वडिलाला बातमी कळली की आपला जावाई म्हणजे श्रीमंतिनीचा नवरा चित्रांगद हा पाण्यामध्ये बुडून मरण पावला. महाराज काय दुःख! आई वडिलांना त्या ठिकाणी स्वाभाविकपणे दुःख झालं. आपला मुलगा गेल्याचं दुःख झालं. लोकांनी त्याचाही फायदा घेतला. इतर राज्यांनी नैषद नगरीवरती आक्रमण करून इंद्रसेन राजाच्या सैन्याशी त्या ठिकाणी झुंज देऊन इंद्रसेन राजाचं राज्य बळकावलं आणि इंद्रसेन राजाला त्या ठिकाणी नजर कैदेत टाकला. महाराज इकडे श्रीमंतीने आपल्या वडिलाकडे म्हणजे चित्रवर्माकडे राहत होती, पण तिने शिवपूजा सोडली नाही, सोमवाराचं व्रत सोडलं नाही. मैत्रिणीने सांगितलेलं सर्व व्रत ती करत होती. इकडे बुडालेला चित्रांगद हा राजपुत्र श्रीमंतिनीचा नवरा ज्या नदीमध्ये त्या ठिकाणी बुडाला तिथे पाताळ लोकामध्ये नाग लोकामध्ये तो नागांनी त्याला नागपत्नींनी त्याला तिथे नेलं. अत्यंत सुंदर सौंदर्यवान असलेला हा राजपुत्र पाताळ नगरीमध्ये नागलोकामध्ये गेला आणि त्यांनी आपल्या राजासमोर उभा केला. तक्षक नावाचा नाग तो त्यांचा राजा. आणि त्यांनी बघितलं कोण हा एवढा दिव्य पुरुष, एवढा सुंदर हा कोण. त्यांनी सांगितलं हा नदीमध्ये बुडाला होता, त्याला आम्ही घेऊन आलो. तक्षकाने विचारलं कोण रे बाळा तू? म्हणे मी चित्रांगद इंद्रसेनाचा मुलगा. असं का रे? तुझं एवढं सौंदर्य, एवढं रूपवान, एवढा तेजपुंज तू कसा काय दिसतो? कुठल्या देवाची भक्ती करतो? चित्रांगदाने सांगितलं आम्ही सांबर शिवार्पणमस्तु, आम्ही भोलेनाथाची, भगवान शिवशंकराची, महेशाची, शिवाची पूजा करतो. तक्षक महाराज प्रसन्न झाले आणि शिवाची पूजा करतो, शिवभक्त आहे तू? अरे वा, मोठा अधिकार आहे रे तुझा, शिवभक्त आहेस तू. ठीक आहे, आता इथेच थांब. नागलोकामधलं सर्व वैभव त्यांनी दाखवलं. कधी न बघितलेलं सामग्री, कधी न बघितलेली संपत्ती, कधी न बघितलेले हिरे, कधी न बघितलेले आभूषणे हे त्यांनी बघितली. खूप आग्रहानं त्याला तिथे ठेवून घेतलं. 3 वर्ष तिथे राहिला आणि त्याला सांगितलं, तक्षकाने सांगितलं तू इथेच राह, इथे कशाची कमी नाही, स्वर्गापेक्षा ही पाताळामध्ये आमच्या लोकांमध्ये
सर्व ठीक प्रकारचं ऐश्वर्य इथे तर. पण चित्रांगदाने सांगितलं, हो माझे म्हातारे आई वडील माझी वाट बघत असतील. बघा माझ्या काळजीने मी मेलो, मी कुठे गेलो, मी हरवलो हे त्यांना काय कळलं असेल मला माहिती नाही, पण माझ्या काळजीने त्यांनी आपला जीव तर सोडून देऊ नये. महाराज तक्षक राजा, मला माझ्या घरी जाऊ द्या, मला जाऊ द्या घरी. तक्षकाला चित्रांगदाची दया आली आणि तक्षकाने त्याला निरोप देताना भरपूर साधन सामग्री, नाग लोकातलं वैभव असलेलं अनेक जड अजिवायर हिरे काय असेल ते मौल्यवान वस्तूसह त्याची रवानगी केली आणि त्याला पुन्हा यमुनेच्या नदीमध्ये सोडलं. चित्रांगद वापस आला. महाराज चित्रांगद वापस नदीच्या तीरावरती आला. पाहतो तर त्याला दिसते सीमंतीने तिथे नदीवरती आंघोळ करायला आणि शिवपूजा करायला आली होती. चित्रांगदाने सीमंतिनीला ओळखलं, पण सीमंतिनीने त्याला ओळखलं नाही, कारण हा नाग लोकांमध्ये 3 वर्ष राहिला. सीमंतिनी ही मात्र नवऱ्याला सोडून नवऱ्याच्या विरहाने राहिली, क्रूश झालेली, अशक्त झालेली. चेहऱ्यावर तेज जरी असलं तरी मात्र त्या ठिकाणी काळजी आणि क्रूश झालेली, पतीच्या विरहाने क्रूश झालेली अशी सीमंतिनी यांनी बघितली आणि विचारलं, कोण हो आपण? तिने सांगितलं, मी सीमंतिनी. म्हणे आपण कुठे आला, आपला काय परिचय मला द्याल का? तिने परिचय द्यायला सुरुवात केली आणि सांगितलं, मी या कुळात जन्माला आली, असं माझं लग्न झालं आणि मला असं वैधव्य आलं. चित्रांगदाचं नाव काढलं आणि सीमंतिनीच्या डोळ्यातून मला ढळढळ रडायला लागली. पुढे शब्दही फुटत नव्हता. तिच्या तोंडातून शब्द फुटेनासा झाला आणि मग चित्रांगदालाही गदगदल्यासारखं झालं आणि चित्रांगद म्हणतो, वा सीमंतिनी, 3 वर्षाचा माझा विरह असतानाही तू माझ्याशी एकनिष्ठ आहे. पण तू मनात बोलला, त्याने ओळख दिली नाही. त्याने सांगितलं, सीमंतिनी तू सीमंतिनी आहे का? बरं ठीक आहे, तू तुझ्या घरी जा. 3 दिवसांनी तुझा नवरा तुला प्राप्त होईल. तुझा नवरा जिवंत आहे आणि हे माझं बोलणं असत्य म्हणू नको. तुला शिवाची शपथ आहे, मी सांगतो तुझा नवरा 3 दिवसांनी तुला परत येईल. सीमंतिनी घरी गेली. आपल्या वडिलाला सांगितलं, असं असं झालं, मला असा एक नागपुरुष भेटला, दिव्य पुरुष भेटला आणि त्याने अशी माहिती दिली. वडील म्हणतात, अगं शिवाची कृपा असू शकते, आपण वाट बघूया 3 दिवस. चित्रांगद आपल्या नैषद नगरीमध्ये गेला. अपार सैन्य नागलोकातून आणलेलं होतं, अपार संपत्ती आणली होती. चित्रांगदाने गेल्या गेल्या पहिले ज्या राजाने आपल्या वडिलाचं राज्य हिसकावून घेतलं आणि वडिलाला कैदेत ठेवलं, वडिलाला कैदेतून सोडलं, आपलं राज्य वापस घेतलं, सर्व राजे शरण आले महाराज. आणि 3 दिवसांनी चित्रांगद आपल्या आई वडिलासह आर्यावर्त भूमीमध्ये गेला आणि त्या ठिकाणी आर्यावर्त भूमीमध्ये जाऊन चित्रवर्माच्या राज्यामध्ये गेला. सीमंतिनी आणि चित्रवर्मा आई वडील सर्व वाट बघत होते महाराज. जावयाचं त्या ठिकाणी स्वागत केलं. जावई आला म्हणून राज्यभर, गावभर, नगरभर त्यांनी गोडधोड वाटलं आणि जावयाचं स्वागत केलं. जावयाने पुन्हा सीमंतिनीला जवळ घेतलं आणि सांगितलं, अगं 3 वर्ष तू माझ्या विरहात सहन राहिली, शिवभक्ती करत राहिली, त्याच पुण्याईने मी वापस आलो. तू जे सोमवारचं व्रत केलं, शिवभक्ती केली, त्या पुण्याईने मी वापस आलो. असो, काय पुढे काय झालं? चित्रांगद आणि सीमंतिनी सोबत त्या ठिकाणी योग्य प्रकारे आपला संसार सांभाळत, राज्य सांभाळत राहिले. नगरामध्ये शिवभक्तीचा सुकाळ झाला. सर्वत्र शिवनाम जप आणि सोमवार व्रताचं महात्म्य त्या ठिकाणी लोकांमध्ये जागृती करून शिवभक्ती कशी करावी, शिव महात्म्याचं वर्णन कसं करावं, सोमवाराचं व्रत कसं करावं, अशा प्रकारे माहिती दिली. चित्रगंधाने आपल्या नगरीमध्ये मोठा उत्सव केला. सीमंतिनीचे माता पिता, आपले माता पिता आनंदाने राहू लागले. अनेक वर्ष त्यांनी तिथे राज्य केलं आणि सर्वजण मग शिवलोकास प्राप्त झाले. कशामुळे? शिवभक्ती आणि सोमवाराच्या व्रतामुळे. अशा प्रकारचं संकट
श्रीमंतिनीचं दूर झालं, चित्रांगदाचं दूर झालं आणि इहलोकाबरोबरच परलोक सुद्धा शिवलोक प्राप्त झाला. अशी ही कथा शिवलीलामृताच्या 6व्या अध्यायामध्ये आलेली आहे. ही कथा सुतांनी शौनकादिकांना सांगितली. तीच कथा श्रीधर स्वामींनी आपल्याला ह्या 6व्या अध्यायामध्ये सांगितली. यानंतर पुढच्या अध्यायामध्ये आपण कथा बघणार आहोत, अध्याय 7व्या क्रमांकामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. शिवलीलामृत ग्रंथ स्कंद पुराणातून, ब्रह्मोत्तर खंडातून ही कथा आलेली आहे. सर्वच कथा अर्थात स्कंद पुराणातल्या आहेत, ब्रह्मोत्तर खंडातल्या आहेत. आपण त्या श्रवण करत आहात. याही पुढे आपण त्या श्रवण कराव्यात आणि काही भाग जर श्रवण झाले नसतील तर कृपा करून तेही भाग ऐकावे. म्हणजे काय होईल, आपलंही शिवलीलामृताचं पारायण झाल्यासारखं होईल आणि शिवकथा ऐकण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. असो, तुर्तासात इथेच थांबू. सर्वांना रामकृष्णाने एकदा भगवान शंकराचं भजन. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. हर हर महादेव.